साधी सोपी सिरीजमधली 36वी रेसिपी आज शेअर करते आहे शेवग्याच्या शेंगांची आमटी। त्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 टोमॅटो, हळद, हिंग घालून कुकरमध्ये शिजवून घेतली। शिजल्यानंतर त्यामध्ये मालवणी मसाला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं होतं। तसंच मी कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी केली। शेवग्याच्या शेंगा मी सालं काढून तुकडे करून स्वच्छ धुवून घेतल्या आणि प्रथम त्या मी शिजवून घेतल्या होत्या आणि त्याचं शिजलेलं जे पाणी होतं ते या आमटीमध्ये मी इथे वापरते आहे, त्यामुळे आमटीला चव खूप छान येते। आता या शेंगा त्यामध्ये मी घालते आहे आणि त्या देखील मी मस्त अशा एकजीव करून घेतल्या आहेत। आता शेंगा शिजलेल्या असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे। इथे मी 1 चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण घालते आहे, ते अगदी थोडंसं घालायचं आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर मस्त असं एकजीव करून घेतलं आहे। वाटलं तर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर उकळी काढून मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची आमटी खाण्यासाठी तयार आहे। नक्की ट्राय करून बघा, सोपी रेसिपी आहे, चविष्ट आहे, हेल्दी आहे। कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।